गाईच मगाशी बोललो मी 4 दिवस कोकण दौऱ्यावर आहे आणि कोकण दौऱ्यावर असताना मी बरेचसे व्हिडिओज पाठवले, शॉर्ट व्हिडिओ म्हणा, व्हिडिओज म्हणा. तर आज आपण शृंगारपूर, आपल्याला माहीत असेल की स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची ही सासूरवाडी शृंगारपूर, म्हणजे महाराणी येशूबाई या इथल्याच आहेत, शिर्की घराण्यातल्या. तर मी मगाशी म्हटलं होतं की एक निर्लॉंग ग्रुप आहे सिनियर सिटीजनच्या, ह्यांच्या संगती मी आज 4 दिवस कोकण दौऱ्यावर आहे. पाहूया, हे पाहा सर्व ही मंडळी सिनियर सिटीजन आहेत सर्वजण. आणि हा नयनरम्य असा हा परिसर शृंगारपूर. हे मला वाटलं एक छोटंसं गाव आणि ती वाहणारी तो झरा एकदम, हां पूर्णच हा झरा हे गाव दिसतोय. ह्या सह्याद्रीच्या रांगा हे बघा. आणि पावसाळ्यातलं हे विनोदनीय असं दृश्य. आपण नेहमीच म्हणतो की कोकण तुम्हाला खऱ्या अर्थाने पाहत असेल तर पावसाळ्यामध्ये ते पाहाव्यात, कारण सर्व हिरवगार असं नयनरम्य असं दृश्य आहे शृंगारपुराचं. आठवत असेल आपल्याला की संभाजी महाराजांची सासूरवाडी असताना त्यांचे पाय देखील इथे लागले असेल. शिवाजी महाराजांचे सुद्धा चरणस्पर्श ह्या गावाला लागले असेल. तर त्यानंतर आता पाहूया, तिकडे एक मंदिर आहे चांगलं, हे मंदिर आहे. तर मंदिराचं नाव काय मला माहिती नाही, पण जवळ गेल्यानंतर कळणार ते मला. हे मंदिर आहे, या मंदिराला आम्ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहे. आणि असं एकांत असं सुंदर वातावरण. या वातावरणामध्ये आता मी त्या मंदिराला भेट देतो आहे शृंगारपूर येथील. मला वाटते श्री भैरी भवानी प्रचितीगड, भैरी भवानी प्रचितीगड या मला वाटते मंदिराचं नाव आहे. आता सर्व पादत्राणे काढतोय आणि बघूया ह्या त्या चढायला चिरा मातीच्या ज्या दगडाच्या जे पायऱ्या बनवलेल्या आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. आणि ही मंडळी त्यांच्या सोबतीला आहे सिनियर सिटीजन निर्लॉंग फ्रेंड्स ग्रुप्स. सह्याद्रीचीकडे हे मंदिर आहे. मंदिराकडे आम्ही दर्शनासाठी जात आहे, मंदिर दर्शनासाठी. किती आल्हाददायक वातावरण आहे, पूर्णतः हिरवळ असं आहे. मेघ दाटलेले आहेत काळेभोर. पाहूया आता हे मंदिर. याच्या सुरुवातीने आम्ही आता मंदिरामध्ये प्रवेश करत आहे. मंदिरातील वातावरण स्वच्छ असं शांत वातावरण. मला वाटते महालक्ष्मी देवी ची मूर्ती आहे, महालक्ष्मी देवी. आणि हे मंदिर भैरव देवी हिचं मंदिर आहे. ओके, ठीक आहे, धन्यवाद.